या थँक्यू. इकडे इकडे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि त्या संख्येने तुम्ही इथे आलाय त्याबद्दल खरोखरच आभार. कृष्णाईच्या लेकी ही मालिका खरंच तुम्हाला तुमचं मनोरंजन करेल, त्याचबरोबर थोडंसं प्रबोधनही करेल. एक अतिशय कणखर अशा या स्त्रीची आहे ही मालिका आणि तशाच तिच्या त्या 3 लेकी आहेत, या माझ्या ज्या लेकी मला मिळाल्या आहेत, इतक्या गोड लेकी मिळाल्या आहेत मला खरोखरच. आणि प्रत्येकीचा स्वभाव विशेष वेगळा आहे. एक अशी स्त्री की जिला फक्त चूल आणि मूल या पलीकडे दुसऱ्या आयुष्यात काही माहीत नव्हतं. आधी कदाचित वडिलांच्या छायेत ती वाढली असेल, नंतर नवऱ्याच्या छायेत तिने संसार केला, तिला त्या उंबरठ्या पलीकडचं जगच माहिती नव्हतं. अशा स्त्रीवरती जेव्हा अशी वेळ येते की 3 मुली झाल्या आणि म्हणून तिचा नवरा तिला सोडून देतो आणि जाऊन दुसरं लग्न करतो आणि गावापाठची एक पडकी जमीन तिला देऊन टाकतो. खरं तर त्या स्त्रीला तेव्हा असं वाटतं की जाऊन मला जीव द्यायचा आहे, कारण मला माहितीच नाही कसं जगायचं, पुरुषाच्या आधाराशिवाय कसं जगायचं हे कधी माहितीच नाही, हे कधी कुणी शिकवलंच नाही, काही याबद्दल कल्पनाच नाही. पण त्या 3 जेव्हा लहानग्या मुलींकडे ती बघते तेव्हा तिला कळतं की त्या तिघींचा विश्वास फक्त ती आई आहे. आज जर ती आई नसेल तर त्यांचं काही होऊ शकत नाही. त्यासाठी तिलाच येत आहे, म्हणजे काय, तिला फक्त स्वयंपाक करता येतो. तर तिच्यापाशी जे साधन आहे त्या साधनाचा ती वापर करते आणि एक ती खानावर सुरू करते आणि तिच्या 3 मुलींना ती पण करते की माझ्या 3 मुलींना मी मोठं करेन, शिकवेन आणि ताठ मानेनी जगात जगायला शिकवेन. अशा प्रकारची ती आई आहे. इतक्या दिवस आम्ही प्रोमो करत होतो, पाहत होतो, तर असं वाटलं की हां आम्ही करतोय काहीतरी नवीन मालिका घेऊन येतोय. पण आज इतक्या मोठ्या स्क्रीनवर सगळ्यांसोबत बघताना वेगळीच एनर्जी होती आणि एक वेगळेच वाईब्स होते. सो खूप छान वाटलं. आणि मी असं म्हणेन की पु ल देशपांडेंचं एक वाक्य मी आवर्जून सांगेन की ते म्हणतात की विज्ञानातलं शास्त्र कदाचित आईला कळत नसेल, विज्ञानातले नियम कदाचित आईला माहीत नसतील, पण खऱ्या आयुष्यातले, खऱ्या जगातले संस्काराचे शास्त्र ते आपल्याला आईच्याच खुशीत मिळत असतात. गौरी ही एक खूप स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट मुलगी आहे. गौरी लहानपणापासून तिच्या आईला बघत आली की आईने किती कष्ट केले आहेत आणि वडिलांनी लहानपणीच तिला सोडून गेले का तर 3 मुली झाल्या म्हणून. पण त्या 3 मुली मुलापेक्षा कमी नसतात हे गौरी दाखवून देते. गौरीला कलेक्टर बनायचंय का तर आईच्या डोक्यावरचं जे ओझं आहे ते तिला कमी करायचंय आणि ती तिच्या फॅमिलीचा बॅकबोन आहे. आणि मला माहिती आहे की माझ्याकडून तर प्रत्येक मुलीला प्रोत्साहन जाणारच आहे, पण मला असं वाटतं प्रत्येक मुलीमध्ये ती एक छोटी गोष्ट दडलेली असते की तिला आईच्या डोक्यावरचं जे ओझं असतं ते कमी करायचं असतं. आणि अशा प्रकारे आमच्या 3 बहिणींची ही खूप छान स्टोरी आहे आणि आमची एक सुंदर निरागस आई आहे जिला आम्ही सपोर्ट करतो. सो नक्की ही मालिका बघा. माझं नाव कॅरेक्टरमध्ये शब्दांनी आहे. सगळ्यात शेंडफळ आहे छोटं छोटं. तर आमच्या खानावळीत मेन्यू कार्ड नाही मिळत, आमच्या खानावळीत मिनी असते. ती मिनी तुम्हाला सगळं सांगते की आज काय पदार्थ बनणार आहे, काय नाही बनणार आहे. मिनी हिशोबात एकदम सोप आहे, तिला तोंडपाठ हिशोब असतो, तिला पुस्तक बघायचे. वाघाने जरा देख काय घेतला, गल्लीतली भटकी कुत्री तळकाळा घोडा लागली की अरे बजरंग मलिकी, बजरंग मलिकी, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती संभाजी महाराज की. आवाज आहे साताऱ्याचा. हा माझा मुलगा, या आमच्या मातोश्री. शंकरचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. म्हणजे मातोश्रींचा शब्द म्हणजे त्याच्यासाठी ब्रीद वाक्य, म्हणजे काहीही मातोश्री म्हणतील ती पूर्व दिशा, त्यांच्यासाठी तो काहीही करेल. नाही, यांना थोडं इंटरप्ट करतो. जे छातीवर आहे तेच काळजावर आहे आणि मातोश्रीचा आदेश दिला तर काळीच फाडून दाखवायची बी तयारी. काय मातोश्री? असंच आहे माझा लेख. आणि वाघ आहे बरं का, वाघ. पूर्ण गाव घाबरून असतं त्याला, पण तो असतो सत्याच्या बाजूने. आम्ही गावचे सावकार असतो, पण शेतकऱ्यांना पिळणारे सावकार नसतो. शेतकरी जगला पाहिजे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, तर तिथला शेतकरी जगला पाहिजे. त्याने त्याच्या जमिनी विकता कामा नये, पैशाच्या अभावी त्याने आत्महत्या करता कामा नये, असा एक स्टँड या सत्यभामेचा मातोश्रींचा आहे. लहान बाळ असतं, दिवसभर खेळतं, इकडे तिकडे पळतं, पण रात्री आईच्या कुशीत येतं. आपली आमची कलेक्टर नंतर कृष्णाईच्या लेकीमध्ये परत येणं, माझा प्रवास हा त्या बाळासारखा.
मी परत एकदा झी मराठीवर आलोय, आईच्या कुशीतच आलोय. तेच सगळे प्रेक्षक, आपला तोच सातारा. हे जरी असलं तरी आता अर्जुन म्हणून नाही, शंकर म्हणून तुमच्या समोर येतो. मी मधुकराचा भक्त आहे. मी 2 मेला संध्याकाळी घरी गेलो. शंकरची स्क्रिप्ट जी माझ्या पाकिटात अजूनही आहे ती मी देवघरासमोरच ठेवली. मी त्याची पूजा केली आधी कुंकू. आणि त्या दिवसापासून ज्या दिवशीपर्यंत माझं सिलेक्शन झालं नव्हतं त्या दिवशीपर्यंत 19 मे पर्यंत दररोज सकाळी मी एक वाक्य बोलायचं, मारुती राया, झी मराठीवर कृष्णाईच्या लेकी नावाची नवीन टीव्ही सिरियल येत आहे, त्यात मला शंकर हे पात्र साकारण्याची संधी मिळते. आणि माझी हनुमान चालीसा सुरू व्हायची 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा. त्यानंतर परत एकदा हे वाक्य बोलायचं आणि त्यानंतर माझी प्रार्थना थांबायची. ह्यासाठी मला आर्टिस्ट म्हणून काम मिळावं, माझ्या सगळ्या गोष्टी व्हाव्या, हा भाग एका बाजूला, पण फक्त आणि फक्त निवेदिता ताई त्यामध्ये काम करतायत हे एक महत्वाचं रिझन होतं. आणि ताई मला एक खूप प्राऊडली सांगावंसं वाटतं, आता तुमच्या समोर उभं राहतो. आणि मग बजरंगबलीने माझ्या पदरात हा रोल दिला. सो ज्यांनी गेले 40 वर्ष महाराष्ट्राला खळखळून हसवलंय पण रडवलंय पण, त्यांच्यामध्ये आई दिसते, त्यांच्या चेहऱ्यामध्ये आई दिसते. निवेदिताताईंच्या शिवाय मराठी फिल्म इंडस्ट्री हा विचारच होऊ शकत नाही. भाला घेऊन 2 तास उभं राहायचं जरी काम असेल ना तरी मी करेन. ज्या सीनमध्ये ताई आहे त्यांनी मी भाला घेऊन उभा आहे, चालेल मला वाक्य नसलं तरी चालेल. सो हे मी खूप ब्लेस्ड आहे की मला ह्या सिरियलमध्ये काम करायला मिळतं.